श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे मोकळी डाळ, चण्याची, हरभऱ्याची, काहीही म्हणा. दोन्ही नावं प्रचलित आहेत, वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव प्रचलित आहेत. सो आपण ही डाळ करणार आहोत. जसे आपले सणवार आता सुरूच आहेत, गणपती आलेलेच आहेत, सोबत आज गौरीची देखील आगमन होणार आहे. गौरी म्हणतात, महालक्ष्मी म्हणतात, त्यांच्या प्रसादाला आपण हा नैवेद्य करतो, मोकळी डाळ. गणपती विसर्जनाला सुद्धा आपण ही मोकळी डाळ करतो. सो आपण तीच बघणार आहोत आज रेसिपी. चला, साहित्य आणि कृती काय काय लागते. सो पूर्वतयारी म्हणून आपल्याला 1 ते 1.5 वाटी ही डाळ 4 ते 5 तास आपल्याला भिजून घ्यायची आहे. सोबतच आपण एक वाटण करणार आहोत. 2 मिरच्या घेतल्या, कढीपत्ता, अद्रक आणि कोथिंबीरीचं करणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपली डाळ छान भिजून झालेली आहे. आणि आता आपण डायरेक्ट कृतीकडे वळूया. कृतीसाठी आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे. आधी वाटण वाटायचे, त्याच्यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे. सोबतच आपण त्याच्यामध्ये अद्रक घालूया, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर आणि कढीपत्ता. हे वाटून झालं की त्याच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण उपसून ठेवलेली डाळ आहे ती घालूया आणि ती पण छान आपण वाटून घेऊया. अशा प्रकारे बघा, आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ. आणि डाळ वाटून झाली की आपण पुढची कृती करूया. आपल्याला ही डाळ फोडणी घालायची आहे. सो आपण कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे मोहरी. मोहरी तडतडली बघा, मस्त तडतडली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडेसे कढीपत्त्याची पानं घालू, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडं हिंग देखील घालूया. हे घालून झालेलं आहे. आता आपण त्याच्यात डायरेक्ट आपण ही जी डाळ वाटलेली होती ना, वाटणासोबत मिरची आणि अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्त्याच्या वाटणासोबत ती घालूया. आणि त्याच्यासोबत आपण हळद देखील घालूया. सुरुवातीलाच आपल्याला हळद घालायची आहे, थोडीशीच घातली आहे आपण. आणि ही आपण छान खमंग अशी परतून घेणार आहोत. कमी आचेवरच आपल्याला अशी खमंग डाळ परतून घ्यायची आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायचं डाळीला फोडणीसोबत आणि अशी मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायची. यासोबत आणखी एक पदार्थ आहे जो म्हणजे आपण दही पण घालू शकतो किंवा निंबूचा रस देखील आपण घालू शकतो. सो अशा प्रकारे आपल्याला ही डाळ परतून घ्यायची आहे. जशी जशी आपण परतूया त्याच्यामध्ये आपल्याला थोडी साखर पण घालूया. बघा, अशा प्रकारे आपली डाळ झालेली. आपण त्याच्यामध्ये थोडी आता साखर घालूया आणि त्याच्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ घालूया. म्हणजे पूर्ण आपलं साखरेमुळे ना पूर्ण टेस्ट बॅलन्स होईल. आणि थोडी आपण कोथिंबीर देखील घातलेली आहे. आणि छान हिला पुन्हा परतून एकजीव करून घेऊया जसं जसं होत आहे. आणि आपल्याला पुन्हा ती खमंग अशी भाजून घ्यायची, म्हणजे एक नंबर होईल. या पद्धतीने जर तुम्ही ही मोकळी डाळ केली की ही छान मऊ होणार आहे आणि चविष्ट देखील होणार आहे. थोडं आपण पाणी शिंपडलेलं आहे, कारण डाळीला लागणारच आहे पाणी. आणि आपण 1 ते 2 मिनटं किंवा 5 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. बघा, वाफ झालेली आहे. आपली डाळ ऑलमोस्ट रेडी आहे. त्याच्यात आपण पिळूया, अर्धा निंबू पिळूया. आणि बघा, आपली डाळ ही झालेली आहे. पुन्हा आपण एकदा भाजून घेऊया खमंग अशी. बघा, थोडी लागलेली आहे खाली, काही नाही, भाजून घेऊया. आणि बघा, अशा प्रकारे आपली ही जी डाळ आहे प्रसादाची झटपट होणारी ती रेडी आहे. कोथिंबीरीने गार्निश करूया आणि आपण प्लेटिंग करून घेऊया. हे वुलन वर्क आहे, याचे पुष्कळ व्हिडिओ आहेत बनवलेले, मी शेअर करेल तुमच्यासोबत. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. डाळ आपण काढलेली आहे एका प्लेटमध्ये, त्याच्यावर आपण कोथिंबीर घातलेली आहे. सोबतच आपण खोबरा किस देखील घालूया. आणि बघा, आपली ही प्रसादाची डाळ, मोकळी डाळ रेडी आहे. तुम्ही पण या पद्धतीने ही डाळ करून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आजच्या कसा वाटला हा व्हिडिओ हेही सांगा. नैवेद्याचा प्रसाद आहे, झटपट होणारा, कसा वाटला तो पण सांगा. आणि आज गणपतीच्या अनेक अनेक शुभेच्छा. सोबत आज गौरींची आगमन होणार आहे, त्याच्या देखील तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.